तर आम्ही आता चाललोय कोहोजला. या बसची फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे त्यामुळे जरा, आणि जो माझ्या मागे तुम्ही बघताय वॉच टावर म्हणून ह्या गडाचा वापर केला गेला होता. गडाच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहे जिथे गडाचे काही अवशेष दिसतात. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋतिक शिंदे. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर आज आमचे मित्र आम्ही भयानक प्लॅन केलेला आहे, अचानक ठरलेला आहे. तर आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये आहोत आता, आणि पालघरच्या स्टेशनवरती उभे आहोत. आमचे 2 मित्र जे आले नाहीत ते सगळ्यात लेट झाले, त्यानंतर थांबलेलो आम्ही. तर आम्ही आता चाललो आहे कोहोजला. सो पुढे काय सगळं सांगूया आम्ही. अरे हां, आणि पुरं दाखवतो तुम्हाला काय कोण कोण येतात. आमच्यासोबत आहे रामजी सोबत आहे रितेश सोबत आहे जयंत, आणि जयंत सोबत आहे साहिल. सो आता पहिले खायला जाऊया. तर येईपर्यंत काय टाइमपास करायला पाहिजे तर खाऊया. सो लेट्स गो. तर मित्रांनो, जसं आपण बोलतो तसं आपण करतो. तर आता आम्ही आलो स्टेशनच्या बाहेर आणि नाश्ता मागवलेला आहे. त्या नाश्त्यामध्ये मागवलं आहे मिसळ पाव, म्हणजे टिपिकल आपला इथे असतो, आणि सिंगल वडा. आणि आता सुरू करतोय आम्ही. घे अरे बघ, मस्त मिसळ घट्टवतो. आणि माझ्याकडे आमचा ऋतिक चांगले व्लॉग बनवतो, म्हणजे प्रयत्न चांगला करतो तो, त्यामुळे ते बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब. माझी मिसळ कुठे आहे? मिसळ खातो आणि वापस मग पुढचा प्रवास करूया. तर मित्रांनो, आता आपला नाश्ता झालेला आहे आणि आता आपण चाललेला आहोत कोहोजला चाललेलो. आणि कोहोजसाठी जाण्याचा बेस्ट विलेज जो आहे तो वाघोटे आहे, आणि वाघोट्यासाठी आपण निघालेलो. आणि जी 2 माणसं मागे राहिलेली ती पुढे येतात आमच्या. त्यातला हा जो आहे तो आहे ब्लॉगर अभिषेक नेमाणे. आणि येस, देअर यू आर. आता आपण चाललेलो आहोत वाघोटेसाठी. आपण बस स्टॉपवरनं बस पकडणार आहोत. या बसची फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे त्यामुळे जरा धावपळ करतोय आम्ही. आधीच खूप लेट झालेला आहे त्यामुळे पुढे मागे होणारे विषय. सो लेट्स गो. बस पकडूया पहिले आणि मग पुढे बोलूया काय असेल तर. चला. तर मित्रांनो, आता आपण पालघरच्या बस स्टॉपवरती पोहोचलेलो आहोत, आणि ते वाघोट्यासाठी जी बस लागते, तर बेसिकलीसाठी एक बस लागते. तिथे आता टाईम जवळपास 8:30 झालेले आहेत. 8:30 वाजता ती बस स्टॉपला आहे. सो हे बघा, इथे बस लागलेली आहे. सो बघूया आपण काय होतं विषय. लेट्स गो. तर मित्रांनो, आता बस सुरू झालेली आहे. येत आहे हा काय. हा ते पण आहे. हा ते तर आहे काय. हा काय. महाराज ज्यावेळेस सुरतच्या सुटले ना, पहिला मुक्काम त्यांनी जवाहरला गेला, दुसरा मुक्काम इकडे गेला, आणि तिसरा मुक्काम शिवनेरीला गेला. आता खूप आवडतं सगळ्यांना सांभाळून करायचं पाहिजे. आपल्याला हेच सांगताय की तिथे आमच्या वयाचे असताना खूप फिरले, ट्रेक केले, आणि आता कसं कामामुळे त्याला टाइम मिळत नाही. त्याबद्दल की आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला ते फिरायला मिळते. सो छान वाटतं. असं छान वाटतंय. तुम्हाला बघितलं नाही, आम्ही स्वतःला ऍडजस्ट करतो ना. तुम्ही आम्ही तुमच्यामध्ये. हा काय. त्याला काय नाही, ऋतिक शिंदे सर्च केला ना, ऋतिक शिंदे तर येऊन जाईल. शिंदे ऋतिक शिंदे. ओके, चला बाय बाय. अरे किती बरं आहेत आपली. चला या लवकर या. चला बाय बाय. मी उभा काढलाय.
तर मित्रांनो आपण वाघोटेला पोहोचलो आहोत आणि आता इकडूनच आपला थोडासा छोटासा ट्रेक सुरू होणार आहे जो आहे कोहोजचा. आणि जो माझ्या मागे तुम्ही बघताय तोच कोहोजचा किल्ला आहे. सो पुढे जे काय आपण होईल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर मित्रांनो आता आपण कोहोज किल्ल्याचा आपण ट्रेक सुरू करतोय. तसा बघायला गेलो तर एक 1.5-2 तासाचा एक ट्रेक हा पकडून चालायला पाहिजे. लेसची आता झाडं वगैरे वाढलेत त्यामुळे किती वेळ लागतोय. सो आपण सुरुवात करतोय. पुढे आपली सगळी मंडळी चालली आहेत. तर मित्रांनो थोडंसं आपण पुढे आलेलो आहोत आणि चारी साईडला मस्त शेत दिसतंय. जी लागवड केलेली भाताची एकदम अशी हिरवीगार ती कापणीसाठी तयार झालेली अशी काय व्ह्यू आहे हा. म्हणजे बघा ना नुकताच संपलेला आहे आणि आम्ही ट्रेकला आलो तर झाडी खूप वाढलेली. म्हणजे जवळपास 7-8 फुटापेक्षा पण जास्तीची म्हणजे जवळपास 10 फुटच झालेली आहे हाईट. सो असा काय परिसर आहे. तर अशा वेळी तुम्ही येत आहे म्हणजे नोव्हेंबर ऑक्टोबर ह्या टायमामध्ये जेव्हा पाऊस संपतो तर जरा सोबत गाईड किंवा एक गावातला माणूस ओळखीत असेल तर ठेवा. कारण की रस्ता हरवण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो लक्षात ठेवा असं. आपण ज्या किल्ल्यावर चाललोय ज्या गडावर चाललोय आपण कोहोज ह्या गडावर चाललोय त्याचा वापर म्हणजे ज्याचा वापर हा महाराजांनी जेव्हा सुरतेवर स्वारी केली होती त्याच्यापासून जेव्हा तो जो काय खजिना वगैरे जो आला लुटून आला तो इथून घेऊन जायचा जेव्हा वॉच टॉवर म्हणून ह्या गडाचा वापर केला गेला होता. आणि खूप काही काय असं सांगण्यासारखं आहे गडाबद्दल तर ते पुढे आम्ही सांगतोच. सो लेट्स तर मित्रांनो हा खाली जो तुम्हाला बांध दिसतोय हा फुटलेला 2 वर्षापूर्वी. मी खाली जाऊन तुम्हाला सगळी माहिती देतोच. फक्त वरतून जरा व्ह्यू जरा चांगला दिसतोय म्हणून तुम्हाला वरतून दाखवतोय. सो हा असा काय व्ह्यू आहे सो त्याला दाखवतो खालती तुम्हाला. मित्रांनो काही वर्षांपूर्वी ह्या जागेवरती एक बांध बांधला होता कारण की त्या साईडला पाणी साठवलं जाईल ज्या धरणा टाईपमध्ये. ओके सो काही टायमावर इतका जोरात पाऊस पडला की तो बांध फुटून पुन्हा एकदा आपली नदी वाहायला सुरुवात झाली आणि हीच ती सो हे शेतात पाणी वाहत गेलं आणि हाच तो झरा फुटलेला किंवा पाणी वाहत आलं पुढे.
तर मित्रांनो आता एक जवळपास 1.5 तास झाला असेल ना आपल्याला, जवळपास 1.5 तास झाला आम्ही ट्रेक करतो आहे. मधला जो पॅच होता तो इझिली कवर झाला कारण की नॉर्मल पठार होता. त्यानंतर जशी चढण आली त्याचा स्टीप आला तसं जास्त जरा समजतं ना म्हणजे हां असं. आणि ऊन कमी आहे, ऊन नाही आहे पण हवा पण नाही आहे, त्यामुळे जरा दम लागतो थोडासा, पण ठीक आहे. तर इथे साहिल आहे, जस्ट पोचला आता. इथे रितेश पोचला आहे आणि दादा तुझं नाव काय? व्यंकट. तर व्यंकट आहे आपल्यासोबत. तर तो सांगत होता की दादा 10वीला शाळेला सुट्टी मिळाली त्याला दिवाळीची, त्यामुळे तो आमच्यासोबत आला. सो मागे येतात त्यांच्यासाठी थोडा वेळ थांबलो आहे, अजून थोडा वाट बघू, जर नाही आले थांबले हळूहळू येतील तर आपण पुढे जाऊन वरती जाऊन पाण्याची सोय करूया. पाणी संपलं, सगळ्यांसाठी पाणी जमा करून घेऊया. तर आता आपण गडाच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहे, जिथे गडाचे काही अवशेष दिसतात जसे की पायऱ्या. पण पायऱ्या दाखव तुला, ते पायऱ्या दिसतात या तुम्हाला. तर मित्रांनो 15 मिनटं आधी पाऊस पडला आणि खूप जोरात पडला. आम्ही तिथंच मागाशी बसले जिथे टाईमलॅप्स काढले आणि जस्ट आम्ही म्हणजे आमचा जरा खायला बसलो. जो पाऊस आला तो वांदे झाले सगळे. सो आम्ही मंदिराच्या आत बसलेलो सगळेजण आणि जरा जो काय नाश्ता होता तो खाऊन घेतला थोडाफार, म्हणजे असं वाला. आता आहे पाऊस, असं नाही की नाही आहे, पण आता हलका हलका पाऊस आहे, उघडतो आहे. समोर बघू शकता तुम्ही पूर्ण पाऊस आणि हे पूर्ण असं चेंज झालेलं वातावरण, म्हणजे हा परतीचा पाऊस पडतो आहे. सो आम्ही थोडे भिजतो पण आहेत, खातो पण आहेत आणि सगळंच एव्हरीथिंग. सो बघू आता थोड्या वेळात निघायचं काम आहे. मित्रांनो आता आपण निघायच्या तयारी येतो. तर गडावरती काय काय गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगतो. गडावरती इथे 2 तोफा जेव्हा टाक्या वगैरे साफ केल्या तेव्हा ह्या उत्खननामध्ये मिळालेल्या, आणि नंतर इकडे एक मंदिर दिसतंय. एक पाण्याचा टाका आहे आणि इकडे एक आहे, आणि समोरचा जो व्ह्यू आहे तो काही असा आहे. तर जस्ट आत्ता पाऊस संपला आणि हे सुंदर असं, पण ह्या बुरुजापर्यंत जाऊ शकत नाही, म्हणजे आज जायला पॉसिबल नाही कारण की आता खूप लेट झालं, 4:30-5 वाजता झाले आणि गडावर आता खूप लेट होतो आहे. रात्र पडली तर मग उतरताना प्रॉब्लेम होईल, त्यामुळे हा टाईम आपण स्किप करतो आहे. आणि आत्ता तरी हा ब्लॉग इथेच संपतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, एन्जॉय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, बाय बाय. आणि अजून काय सांगू तुम्हाला, का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. धड़कन धड़कन